नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग। आज आहे दिवस तिसरा आणि आम्ही निघालोय आमच्या ड्रीम डेस्टिनेशनवर, ते म्हणजे फ्लोरिडाला। सो बच्चे कंपनी इकडे रेडी होत आहे कारमध्ये बसायसाठी। त्यांची सिटिंग अरेंजमेंट चालू आहे, कोण कुठे बसणार। सो सध्या आम्ही ते ॲडजस्ट करतोय आणि इकडे बसली आहे छोटे बच्चे कंपनी आणि इकडे आहे मोठे बच्चे कंपनी म्हणजे शार्दूल आणि संस्कृत। सो शार्दूल आणि संस्कृत एकदम रेडी झाले आहेत, खूप एक्सायटेड आहेत आणि आम्ही इकडे छोटे बच्चे कंपनीला बसवलं आहे, जे म्हणजे वियान आणि विद्युत। सो वियान आणि विद्युत पण एकदम रेडी बसलेले आहेत आणि ते पण खूप एक्सायटेड आहेत। त्यांचं कारमध्ये काहीतरी खेळणं चालूच असतं, ते काही रिकामे बसणार नाही आहेत। तर आमचा आजचा प्रवास सुरू होत आहे अटलांटा टू फ्लोरिडा। हा जवळपास 800 किलोमीटरचा प्रवास असणार आहे अटलांटा टू फ्लोरिडा। सो आम्हाला पोचायला जवळपास 7:30चा अरायवल दाखवत आहे, पण रात्रीचे 9 होतीलच। आम्ही आता थांबलो आहे फ्लोरिडा व्हिजिटर सेंटरला, पण हे बंद झालेलं आहे। संध्याकाळची 5लाच हे बंद होतं, आम्हाला जस्ट 15 मिनटं लेट झालं। पण इथे खूप सुंदर वाइब्स आहेत, ट्रॉपिकल वाइब्स आहेत, मस्तपैकी वेदर खूप छान आहे, तुम्ही बघू शकता। आणि इथे मला एक बुकलेट मिळालं ज्याच्यात पूर्ण व्हिजिटर्सची इन्फॉर्मेशन आहे, ज्याच्यात फ्लोरिडामध्ये तुम्ही काय ॲक्टिव्हिटी करू शकता आणि कुठे कुठे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता, हे सगळं त्या बुकलेटमध्ये दिलेलं आहे। त्यामुळे हे खूपच महत्त्वाचं आहे आणि ते त्यांनी बाहेरच ठेवलेलं होतं। सो आम्ही पोचलो आहे आता आमच्या अपार्टमेंटला, जे आम्ही Airbnb-वरून बुक केलं होतं। सो Airbnb-वरून हे आम्ही जवळपास 2 महिन्याआधीच बुक केलं होतं। सो याचं पर डे रेंट आहे जवळपास इंडियन रुपीजमध्ये 25,000 मे बी। आणि हे आम्ही 2 फॅमिलीसाठी बुक केलं होतं, त्यामुळे याच्यात 3 बेडरूम आणि किचन असं सगळं इन्क्लूड आहे। तर तुम्ही बघू शकता इकडे डायनिंग आहे आणि इकडे किचन आहे। सो किचनमध्ये पण अगदी घरच्यासारखं असतं, म्हणजे फ्रीज, मायक्रोवेव्ह, डिश वॉशिंगची मशीन आणि व्यवस्थित सगळं, थोडी भांडी आणि कपडे धुण्याची मशीन पण सुद्धा असते। आणि इकडे मुलांची मस्ती सुरू झालेली आहे किड्स रूममध्ये, बघा कसे जम्पिंग चालू आहे त्यांची। आणि हे आहे सेकंड बेडरूम, हे पण खूप स्पेशियस दिलेलं आहे त्यांनी। सो आणि मला इकडे एक गोष्ट दिसली, ती म्हणजे प्रत्येक रूममध्ये त्यांनी TV दिलेला आहे आणि ते फार छान आहे आमच्यासाठी, कारण मुलांचं भांडण कमी होईल त्यामुळे। आणि इकडे आहे मास्टर बेडरूम। सो मास्टर बेडरूम पण खूप छान स्पेशियस दिसत आहे। इकडे एंट्री केल्यावर वाईब खूप छान होती, अपार्टमेंट सिस्टीम खूप छान वाटली। सो तुम्ही बघू शकता मास्टर बेडरूममध्ये त्यांनी सगळं अटॅच्ड बाथरूम वगैरे सगळं दिलेलं आहे आणि स्पेशियस आहे, म्हणजे सामान वगैरे पण ठेवायला व्यवस्थित सोय केलेली आहे। सो अपार्टमेंट सिस्टीम तर खूपच छान वाटली सध्या तरी। आणि बाहेर जाऊन बघूया काही दिसू शकतं का, कारण आता तर रात्र झाली आहे, रात्रीचे 9 झालेले आहेत। पण तुम्ही बघू शकता किती छान वाटतंय बाहेर पण येऊन। आणि इकडे बाहेर काहीतरी दिसतंय मला, चला बघूया। इकडे आहे पूल, जे त्यांनी किती छान बनवलं आहे बघा, थीम बनवली आहे, बीच थीम। सो वाईब एकदम खूप मस्त आहे, दिसल्याबरोबर किती छान वाटतं आहे, असं वाटतं जावंसं। सो बघूया आम्हाला वेळ मिळतोय का तिथे मुलांना न्यायसाठी आणि खेळायला बीचवर। सो खूप सुंदर वाटतं आहे आणि आम्ही इथे थंडीतून गरमीत आलो आहे, त्यामुळे तर एकदम मस्त वाटतं आहे, वेदर खूपच छान आहे। आणि ट्रॉपिकल इकडे सहसा US-मध्ये बघायला मिळत नाही, कारण मॅक्झिमम ठिकाणी थंड असतं। सो हे बघून तर मला तर फारच आनंद झालेला आहे। आणि तुम्हाला हे कसं वाटलं? आमचा उद्याचा दिवस खूपच मजेदार आणि फुल एक्सायटेड असणार आहे। सो तुम्ही लगेच फॉलो आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आमचे सगळे व्हिडिओ बघता येतील। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।